नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल आणि यम्मी असं क्लब सँडविच कसं बनवायचं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी व्हेज स्टफिंग करूया. त्यासाठी एका बाउलमध्ये एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेलं टोमॅटो, बारीक चिरलेली ढोबळी मिरची आणि किसून घेतलेले गाजर घालूया. आता यामध्ये 2 चमचे मेयोनीज घालूया. हे सर्व एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ही स्टफिंग एकदम चमचमीत आणि क्रीमी तयार झालेली आहे, बघताय ना? आता आपण सँडविच बनवायला घेऊया. यासाठी इथे मी ब्रेडचे 3 स्लाइस घेतलेले आहेत. ब्रेडच्या पहिल्या स्लाइसवर आपण आता तयार केलेलं व्हेज स्टफिंगचं मिश्रण समान पद्धतीने पसरून घेऊया. आता ब्रेडचा दुसरा स्लाइस घेऊया. यावर मेयोनीज आणि शेजवान चटणी मिक्स करून बनवलेला सॉस व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया. सॉस स्प्रेड झाल्यावर यावर स्क्रम्बल्ड पनीरचा थर व्यवस्थित पसरून घेऊया. इथे मी मलई पनीर घेतलेलं आहे. हे बघा किती सुंदर दिसतंय. व्यवस्थित पसरून घेऊया. आता पनीरचा स्लाइस स्टफिंगच्या स्लाइसवर हलक्या हाताने ठेवूया आणि तिसऱ्या स्लाइसने पनीरचा थर वरून झाकून घेऊया. अशा प्रकारे 3 लेयर क्लब सँडविच तयार झाला आहे. तवा गरम झाल्यावर त्याच्यावर 1 चमचा तूप टाकून घेऊया आणि आपलं तयार सँडविच तव्यावर हलक्या हाताने ठेवून देऊया. सँडविचच्या वरच्या स्लाइसलाही थोडं तूप लावून घ्या. खालच्या बाजूने सँडविच मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला. खालची बाजू भाजून झाल्यावर सँडविच पलटी करून घ्या आणि दुसऱ्या बाजूनेही छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. आणखी क्रिस्पी होण्यासाठी एकदा पुन्हा पलटी करून आपण सँडविच भाजून घेऊया. आपलं क्रिस्पी आणि यम्मी असं क्लब सँडविच तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता सँडविचवर चीज किती सुंदर पद्धतीने स्प्रेड झालेला आहे. कट करून दाखवते. तुम्ही आतलं लेअरिंग आणि भरपूर फिलिंग पाहू शकता. दिसतंय ना एकदम परफेक्ट. तुम्ही पाहिलं ना, घरच्या घरी झटपट आणि चविष्ट असं क्लब सँडविच बनवणं किती सोपं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बुकबस्टरला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.